आता महाराष्ट्रातील तमाम रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल अशा धारकांना आता गहू आणि तांदूळासोबत आता या 10 वस्तू मोफत दिले जाणार आहे। बघा, राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता या 10 वस्तू मोफत मिळणार आहे, मोफत देण्यात येणार आहे। सर्वांना याचा लाभ आता लगेच तुम्ही घेऊ शकता। या 10 वस्तूंचा लाभ तुम्ही आता तात्काळ घेऊ शकता। यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जर तुमच्याकडे राज्यातील पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना सरकारच्या माध्यमातून 10 वस्तू मोफत देण्यात येणार आहे। गेल्या 5 वर्षापासून तुम्हाला गहू आणि तांदूळ जसं मोफत दिले जाता, 1 रुपया सुद्धा तुमच्याकडून घेतला जात नाही, तशाच प्रकारे आता तुम्हाला मोफत 10 वस्तू देण्याची घोषणा झालेली आहे। राज्य सरकारने आता या 10 वस्तू देण्याची घोषणा केली आहे। तर ही घोषणा जी झालेली आहे, या घोषणेच्या माध्यमातून 10 मोठे गिफ्ट असणार आहे जे तुम्हाला पिवळे व केसरी रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे। तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला आता हा लाभ मिळणार आहे। यातून आता तुम्हाला 2 व्हीलर गाडी असेल किंवा 3 चाकी रिक्षा असेल, तसेच रेशन कार्ड धारकांना महिन्याच्या महिन्याला काही जणांना आता डायरेक्ट पेन्शन देखील मिळणार आहे। बघा, या 10 वस्तूंपैकी आता काही जणांना पेन्शन देखील मिळणार आहे। तसेच यावरतील 30 भांड्यांचा संच देखील मिळणार आहे। तसेच एक काम जर तुम्ही केलं तर तुम्हाला पुढील 3 महिन्याचं गहू आणि तांदूळ एकत्र दिले जाणार आहे। बघा, एक काम जर तुम्ही केलं तर पुढील 3 महिन्याचे तुम्हाला गहू आणि तांदूळ सुद्धा मिळणार आहे। अशा प्रकारच्या 10 वेगवेगळ्या सुविधा तुम्हाला पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना आता मिळणार आहे। बघा, फक्त तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असणे गरजेचे आहे तर तुम्हाला 10 वस्तू देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड पैकी कोणते एक कार्ड असेल तर तुम्हाला याचा फायदा नक्की करून घ्यायचा। बघा, जर असेल तर तात्काळ तुम्ही याचा फायदा करून घ्या आणि या 10 वस्तू 10च्या 10 वस्तूचा फायदा तुम्ही करू शकता। ठीक आहे, त्यासाठी सरकारच्या माध्यमातून काहीतरी अटी लावल्या आहेत। बघा, फक्त सरकारच्या काही अटी लावलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्ही जर पात्रता झाल्या तर पात्रता कोणकोणत्या असणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत। तुम्हाला याचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय करावं लागणार ते सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देतो। तर याची जी माहिती आली आहे की याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे। त्यामुळे तुम्हाला फक्त 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की सरकार आता वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकाला पैसे देत आहे, जसं की लाडकी बहीण योजना असो, काही जणांना भांडी वाटप करत आहे। आता तुम्हाला भांडी सुद्धा भेटले असतील। महाराष्ट्रामध्ये आता भांडी वाटपचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। भरपूर जणांना भांडी भेटली असतील। तुम्हाला जर मिळाले नसेल तर लवकरात लवकर तुम्हालाही मिळणार आहे। काही जणांना वीर मंजूर झालेले आहे, तर काही जणांना अजून घर देण्यात येत आहे। अशा प्रकारे जसे की तुमच्या घरामध्ये महिला असतील, तुमच्या घरामध्ये आता महिला असतील तर दर महिन्याला त्यांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देखील देण्यात येत आहे। पीक विमा देण्यात येतोय, नमो शेतकरी योजनेचे पैसे देतोय, PM किसान योजनेचे पैसे देतोय। तशाच प्रकारे आता सरकारने पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना 10 वेगवेगळे सुविधा देण्यात येणार आहे। पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड दोघांपैकी कुठलेही असेल तर याच पद्धतीने ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजना, पीक विमा योजना, नमो शेतकरी योजना ज्याचे पैसे तुम्हाला दिले जातात त्याच पद्धतीने तुम्हाला आता हे 10 वस्तू दिले जाणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी सर्व रेशन कार्ड धारकांना काय करावं लागेल, आता जे माहिती आली आहे की याचा जर लाभ घ्यायचा असेल तर काय करावं लागेल नक्की बघा। फक्त 2 मिनिटं तुम्ही काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा। 10 वस्तूचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा ते सांगतो। लवकरात लवकर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर तुम्हाला मिळणाऱ्या ज्या मोफत वस्तू आहेत त्या संपून जातील। बघा, लवकरात लवकर जर तुम्ही याचा लाभ नाही घेतला तर तुम्हाला जी मिळणारी वस्तू आहे ती संपून जाईल, तुम्हाला लाभ मिळणार नाही। ज्या पद्धतीने भांडी वाटप झाले तर भांडी संपले तर काही जणांना त्या अजूनही भांडी भेटलेले नाही, तर त्याच पद्धतीने हे 10 वस्तू जर संपले तर तुम्हाला भेटणार नाही। म्हणून लवकरात लवकर तुम्ही ही वस्तू घेणे गरजेचे आहे। मग तुम्हाला पुढील 1 वर्षापर्यंत वाट पाहावं लागेल। बघा, जर हे 10 वस्तू संपून गेले तर पुढील 1 वर्षापर्यंत तुम्हाला वाट पाहावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला अजून 4-5 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला या वस्तू एका ठिकाणाहून घ्यायच्या आहे। बघा, येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये तुम्हाला एका ठिकाणाहून या वस्तू मिळणार आहे। वेगवेगळ्या स्वरूपात 10 वस्तूचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे। यासाठी हा
हा लाभ कोणाकोणाला मिळणार आहे, कोणाकोणाला मिळणार नाही, हे सुद्धा माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगतो। कारण सविस्तर जे अपडेट आलेले आहे सरकारच्या माध्यमातून नेमकं काय आले आहे ते आपण बघूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। यावर्षी भाजपला भरघोस मतदान झाल्यामुळे सरकार आता सर्व नागरिकांवर खुश आहे। त्यामुळे तुमच्यासाठी नवनवीन योजना आणत आहे, जसे की लाडकी बहीण योजना असेल, ही खूप जास्त प्रसिद्ध योजना झालेली आहे। सरकारच्या वेगवेगळ्या योजना असतात, पण लाडकी बहीण योजना एवढी प्रसिद्ध झाली आहे की तिची चर्चा होत आहे। पण सरकार आपल्या राज्यामध्ये भरपूर योजना येत असते, तर तुम्हाला त्या योजनांबद्दल माहित नसतं, म्हणून तुम्ही जेवढे पण नवीन अपडेट येत असतात ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। म्हणून तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। जे पण राज्य सरकार नवनवीन योजना आणतं तुम्हाला सर्वात अगोदर त्याबद्दल माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। जसे की घरकुल योजना असेल, अशा प्रकारच्या योजना नवनवीन योजना काढत असते। कालच एका मंत्रिमंडळात बैठक झाली आणि यामध्ये राज्य सरकार व केंद्र सरकार दोघे मिळून आता प्रत्येक रेशनधारक उमेदवारांना हा लाभ आता मोफत सुरू केलेला आहे। यासाठी तुम्हाला एक अर्ज करणे गरजेचे आहे। अर्ज केल्यानंतर तुम्हाला हा मोफत 10 वस्तू लाभ मिळणार आहे। बघा, जर तुम्ही अर्ज केला तरच तुम्हाला या 10 वस्तूचा लाभ मिळणार आहे। तो अर्ज कसा करायचा, कुठं करायचा ते सुद्धा माहिती तुम्हाला सांगतो। आता बघा, काय नागरिकांना आता महिन्याला पेन्शन आहे, महिलांना आता मोफत कोटे सुद्धा आहे। बघा, आता महिलांना मोफत कुटी सुद्धा मिळणार आहे। कदाचित तुम्हाला विश्वास सुद्धा बसत नसेल, पण सर्वांना हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्यात येत आहे। उत्तर प्रदेशमध्ये या योजनेची अंमलबजावणी झालेली आहे। आधी ही जी योजना होती उत्तर प्रदेशमध्ये सक्सेसफुल झालेली आहे, तर आता ही योजना महाराष्ट्रामध्ये आली आहे। बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आणलेली आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला लाभ सुरू होणार आहे। जे काही कोणी लवकर याचा अर्ज करतील त्यांना चक्क महिलांना मोफत मिक्सर सुद्धा देखील मिळणार आहे आणि गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळेल। बघा, तसेच स्वतः अजितदादा पवार यांनी मुंबईमध्ये मोफत रिक्षा देखील वाटप केली असे आहे। बघा, अशा प्रकारच्या 10 वस्तूचा लाभ आता पिवळी व केसरी रेशन कार्ड धारकांना होणार आहे। तर यासाठी आता मुंबईमध्ये सुद्धा आता इलेक्ट्रिक जी गाडी असते ती वाटप केलेली आहे। या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता जवळच्या रेशन धान्य दुकानामध्ये आता अर्ज करणे गरजेचं आहे। आता तुम्ही जिथं रेशन घेता त्यामध्ये तुम्हाला अर्ज करणे सुद्धा गरजेचं आहे। तुम्हाला गहू आणि तांदूळ 5 वर्षापासून मोफत केले आहे। तशाच प्रकारे आता सरकारच्या माध्यमातून आता 10 वस्तू सुद्धा तुम्हाला आता मोफत मिळणार आहे। याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आता काय करायचं हे लक्षपूर्वक ऐका। लवकरात लवकर एक अर्ज करणे गरजेचे आहे, अपेक्षित आहे। सरकार काही ना काही नवनवीन योजना काढत असते, परंतु काही खेडेगावात असतात, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही। म्हणून त्यांच्यासाठी आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांना याचा लाभ भेटला पाहिजे। कारण राज्य सरकार जी पण नवीन योजना आणते ती सर्वांसाठी असते, काही जणांना याची माहिती जात नाही, म्हणून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, सर्वांना याची माहिती झालीच पाहिजे। ठीक आहे, आता ही माहिती तुम्हाला देतो, सर्वांना ही माहिती तुम्ही पोहोचवा। तर आता मुद्द्याचं जे आला आहे की वस्तू जे मिळणार आहे ते आपण जाणून घेऊया आणि यासाठी काय अर्ज करायचा, कुठं करायचा, काय करायचं ती माहिती आपण पाहूया। कोणत्या वस्तूचा लाभ घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, काय करावं लागणार, यासाठी सविस्तर अपडेट आता तुम्हाला सांगतो। यामध्ये बघा, आता तुमचे जे रेशन धान्य दुकानामध्ये जसं की तुम्हाला गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला या ठिकाणी तिथं जाऊन तो लाभ तुम्हाला घ्यावा लागतो। म्हणजे तुम्हाला तिथं धान्य दुकानावरून तुम्हाला तो लाभ घ्यावा लागतो। सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला दिलासा दिला आहे। बघा, आता यासाठी सरकारने एक दिलासा दिला आहे, तो म्हणजे तुम्हाला आता त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल अशा प्रकारे देखील सुविधा तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। बघा, आता तुम्हाला डाळी वगैरे मिळणार आहे, तेल मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना तुम्हाला आता गहू आणि तांदूळ घेण्यासाठी रेशन धान्य दुकानावर जावं लागणार नाही। बघा, आता तुम्हाला रेशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला रेशन दुकानावर जायची गरज नाही, रांगा लावायची, उभं राहायची काही गरज नाही, कारण की आता सरकारच्या माध्यमातून एक कटकट बंद करण्यात आलेली आहे। बघा, गेले 2 महिने झाले या बातम्या पसरत होत्या की केंद्र सरकार आता प्रत्येक गावात सरकारच्या माध्यमातून
2 टेम्पो देणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला आता प्रत्येक रेशन धारकांच्या कुटुंबात त्यांच्या घरी जाऊन सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून आता गहू आणि तांदूळ वाटप केले जाणार आहे। मग हा लाभ केव्हा सुरू होणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला आता देणार